निष्ठावंत कार्यकर्ते आणि ब्लॉक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय जीवनशेठ वालिलकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया। मी मुकेश जेपाल आणि त्याचबरोबर पूर्ण टीम त्यांना विनंती करेन, बंटी चला बंटी या। आणि सुद्धा आयोजकांनी खूप मेहनत केली आहे, गेल्या 2 दिवसापासून पाहतोय आयोजन कमिटी चांगली मेहनत करत असताना आणि त्यांच्याच शुभ हस्ते जीवनशेठ वालिलकर यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 1,50,000 रुपयाचं डोनेशन दिलेलं आहे। रोख रक्कम 50,000 रुपये एवढं मोठं कॅश प्राइज या आपल्या संघाला त्याने दिलं आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार। ब्युटिफुल मोमेंटम पाहायला मिळतोय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचं हे चित्र, त्यांचा फोटो आणि त्याचबरोबर उत्कृष्ट अशी ट्रॉफी ब्युटिफुल मोमेंटम दिलं जातं, त्यांचा या ठिकाणी केला गेला आहे सदिच्छा सन्मान। चला नारिवली नागाव आणि कौसा संघ कोणी वरिष्ठ आले असतील तर या दादा, या इकडे। आणि दहिसर मोरी, आमचे दहिसर मोरी चला टॉस जिंकून कौसा संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। कालचा दिवस ज्या संघाने गाजवला तो कौसा संघ आणि आजचा दिवस ज्या संघाने गाजवला तो साक्षी 11 गावदेवी नारिवली। सन्माननीय शिवसेनेचे 14 गाव प्रमुख, सन्माननीय संपर्क प्रमुख सन्माननीय भरतशेठ भाऊ भोईर या संघाचे पुरस्कार त्यांच्या माध्यमातून ही टीम तुम्हाला पाहायला मिळते। आणि दुसरीकडे कौसा संघ यांच्यामध्ये मेगा फायनलचा मॅच 4 षटकांचा सामना। लागोपाठ 3 विकेट आणि 3 षटकारांसाठी स्वर्गीय बंडूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान डुग्गूशेठ शरद पाटील यांच्या वतीने 1,000 रुपयात सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण। प्रशांत आणि जयेश आणि गोलंदाज निकू भोईर। पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू डॉट आलाय। कौशाचे निलेश मात्रे आल्यात व्यासपीठावरती। निलू भाऊ काल सुद्धा होते, आज सुद्धा रिक्षामध्ये बसले का? या ओ पुन्हा एकदा वन्स अगेन 2 चेंडू डॉट फेकले गेल्यात। दोन चेंडू लागोपाठ डॉट फेकण्यात आलेत। यावेळेस फटका चांगला बॅटच्या रडारामध्ये आधी होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार 6 धावा।
पहिले 2 चेंडू डॉट त्यानंतर आलेला हा षटकार प्रशांतच्या बॅटमधून. मेगा फायनलचा सामना. समसमत्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहू शकता. पूर्ण ऑल ट्रॉफीज आम्हाला रविशेठ पाटील दैसर मोरे यांच्या वतीने देण्यात आले. फटका चांगला येते. खेळाडू पाटले करतात. रनआउटची संधी होईल का आणि पाहावं लागेल या ठिकाणी. थ्रो मात्र उशिराने आला त्यामुळे 2 धावा पूर्ण करत असताना या सर्व चमचमत्या ट्रॉफ्या पाहतोय आम्हाला सुपूर्द करणारे दानशूर दाते सन्माननीय रविशेठ पाटील दैसर मोरी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी त्याने संपूर्ण ट्रॉफ्या दिल्यात. आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय जीवनशेठ वालिलकर यांच्या वतीने प्रथम क्रमांक म्हणजे रोख 50,000 रुपयाचं कॅश प्राईज त्याने दिलं. या दोन्ही मान्यवरांचं दैसर मोरी क्रिकेट संघ सतत आभारी राहील. गणेश पाटील कौशजे. धावसंख्या 9. हो यावेळेस मिस टाइम आहे. मिस टाइम. सँडी झेल खाली आहे. झेल स्वीकारला जातो आणि पहिला धक्का कौसाट टीमला. या स्पर्धामध्ये पाहतोय आपण आमच्या आयोजन कमिटी ज्यांनी खूप मेहनत केली आहे स्पर्धा यशस्वी करण्यामागे. खास करून आमचे मुकेश जयपाल, समाधान वालिलकर, गणेश वालिलकर, त्याचबरोबर मेघनाथ पाटील आणि करण वालिलकर आणि आमचे बंटी वालिलकर यांची फार महत्त्वाची भूमिका राहिली. कारण बंटी पाटील यांची फार महत्त्वाची गोलंदाज प्रणव पाटील आला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते 9. एक षटकार जरूर आला प्रशांतच्या बॅटमधून. वर्तेशला पाहतोय पण 1 डाऊनला प्रशांतच्या जोडीला. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल आलाय. फुल टॉस. फायदा उठवता आला नाही. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल आहे. रनआउटचा धोका संभव होईल का पाहावं लागेल त्या ठिकाणी. बॅट व्यवस्थित टाकली आहे की नाही आहे या पंच इशारा करत नाही आहे. त्या 2 धावा कंप्लीट करत असताना चांगली रनिंग पाहायला मिळाली आणि या 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या झाली आहे ती 11. एक बाद 11. सौरभ. हो फटका चांगला आहे. कॅचचा कॉल. हो रनिंग कॅच. जबरदस्त झेल टिपलाय संदेश घोरपेकर. 2 झेल स्वीकारले या सामन्यामध्ये. आत्ताचा झेल मात्र अगदी अवघड होता. रनिंग कॅच. आमचे ओमसा MTC चे ओनर अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे आणि कॅमेरामॅन आमचे छोट्या आणि दुर्वेश प्रत्येक क्षणाशात कॅमेरामध्ये कैद करत असताना नवीन बॅटर मैदानावरती बलीला पाहतोय आपण. धावा पार कमी आहेत.
ओ पटका चांगला होता या ठिकाणी, अगदी कोलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, कवशच्या दिशेला सँडी पुन्हा एकदा आलाय, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकच धाव मिळाले. ओ थोडासा बाउन्स पहा मिळतो आपल्याला. चेंडू डॉट. यस रिव्ह्यू घेतलाय, अंपायर्स कॉल आहे वाईडसाठी. फेअर डिलिव्हरी. ओ पुन्हा एकदा डॉट. षटक समाप्त झालंय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर विकेट, त्यानंतर 1 आणि लागोपाठचे 2 चेंडू डॉट आल्यात. त्यामुळे धावा झाल्यात 2 ओव्हरमध्ये फक्त 12, 2 विकेट. फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केलं जातं या स्पर्धेसाठी, ज्यांनी आम्हाला लाख मोलाचं योगदान दिलं. सर्व चमचमत्या ट्रॉफ्या पाहू शकता आमच्या मंचासमोर. लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफ्याज आहेत त्या उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व दहिसर मोरी गावचे सन्माननीय आदरणीय रविशेठ पाटील यांच्या वतीने या ट्रॉफ्या देण्यात आल्या. त्यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील, आपलं सुद्धा आगमन स्वागत. मंथन गोरपेकर तिसरं षटक. फुल टॉस, कॅचचा कॉल आहे, मात्र फिल्डर पाठीमागे आल्या. 2 धावा. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. 2 रन्स पूर्ण करत असताना फायनलचा सामना खेळवला जातोय. साक्षी इलेव्हन गावदेवी नारिवलीच्या विरोधात कौसा संघ खेळत असताना कालचा दिवस कौसा संघाने शेवटच्या सामन्यामध्ये चेंज गेम अडवली संघाला परास्त केलं आणि आजच्या दिवसामध्ये ओमसाई आगासन संघाला नारिवली टीमने. कॅचचा कॉल आहे. आधी गोरपेकर कॅच टिपला जातोय. आणखीन एक विकेट मिळाली. तीन खेळाडू बाद झाले. आतापर्यंत कौसा संघाला लागलेले 3 धक्के. नवीन बॅटर राज. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नारिवली संघ टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला फिल्डिंग आली आणि फिल्डिंग करत असताना अगोदरच फटका खेळत चेंडूची लाईन थोडीशी कमी केली, गतीमध्ये परिवर्तन केलं.
डॉट बॉल फेकला जातोय. या षटकामध्ये पाहिलं तर अद्यापर्यंत 2च धावा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर या ठिकाणी पाहावं लागेल. पंच वाढ चिकूड करत असताना चेंडू पडल्यानंतर अगदीच बाहेरच्या दिशेला स्किड झाला, निघून गेला आणि त्यामुळेच ते वाईड बॉल घोषित करण्यात आला. आत्ताचा चेंडू चांगला होता. पुन्हा एकदा लाईनमध्ये बदल करत असताना मंथन गोरपेकर मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली होती. 3 विकेट मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मिळाले होते. संदेशी मॅन ऑफ द मॅच त्याला डेडिकेट केली त्यांनी. हो पुन्हा एकदा वन्स अगेन चांगली गोलंदाजी, चांगला अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण. षटक संपलंय. तिसरं. 3 ओव्हरमध्ये कौसा संघ धावसंख्या 15. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आल्या आणि या ओव्हरमध्ये 3 धावा. पंधरा धावसंख्या. शेवटचा अंतिम षटक आहे. करण काटे डावकुरे आताचा बॅटर आहे. वर्तेश पाहतोय आपण, लेफ्टी बॅटर. पहिलाच बॉल ऑफ ड्राय. करम फुलोरे आहेत तिथे 1 धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि 2 धावा पूर्ण होत असताना 17 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. हो पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला चेंडू फेकला जातोय. अद्यापर्यंत इनिंग मध्ये फक्त एकच षटकार आलाय. एकेरी दुहेरी धावा येत असताना पाहिलंय जरूर आपण. पुन्हा एकदा डॉट बॉल. मात्र काल जो कौसा संघ खेळला तो आज पाहायला मिळत नाहीये. हा दुय्यम संघ पाठवला कारण ते सुद्धा आडिवलीला खेळण्यासाठी गेलेले आहेत, तिथे सुद्धा क्वालिफाय झाल्यात. त्यामुळे आज कुठे का होईना बॅटिंग ऑर्डरमध्ये पूर्णपणे ढेपाळी पाहा मिळाली. कॅचचा कॉल आहे म्हणजे त्या ठिकाणी धावा 2 मिळतील. तिसऱ्यासाठी निघाल्या. तिसरी धाव घेत असताना खेळाडू रनआउट. 2च धावा. नवीन बॅटर परेश. टू गो. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगोदरच पुन्हा एकदा बॅट फिरवली जाते. चांगला टप्पा. प्रत्येक गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली. अद्यापर्यंत 4 धावा करणने सुद्धा खर्च केल्या. पहिल्या षटकात निखिलच्या 9 आल्या, प्रणवने 3 धावा, त्यानंतर
मंथनने सुद्धा 3 धावेचं षटक फेकलं आणि आता हे शेवटचं करणचं षटक, षटकार शेवटच्या बॉलवरती शेवट मात्र गोड केलाय कौसा संघाने आणि एकूण धावा झाल्यात त्या 25 झाल्यात. 24 बॉलमध्ये 26 ची गरज आहे साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाला चॅम्पियन होण्यासाठी. आगमन झालं. तुम्ही पाहता उद्योजक उद्योगपती आज खऱ्या अर्थानं त्यांचे वडील नाही आहेत पण वडिलांची खऱ्या अर्थानं आठवण त्यांच्या आठवणींना जागृत करण्यासाठी त्यांची आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या भव्य दिव्य क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या आम्हाला सुपूर्द करण्यात आल्या स्वर्गीय बंडूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ उद्योजक उद्योगपती आमचे रविशेठ पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचे सुपुत्र इथे देखील उपस्थित आहेत पृथ्वीराज पाटील ते हॉस्टेलला असतात महाबळेश्वरला त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जीवनशेठ वालीकर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने युवकांचे प्रेरणास्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आहेत. राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये हा वारसा चालवणारा हा वालकरी परिवारातील एक तुम्ही पाहता आणि जीवनशेठ वालीकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी आम्हाला देण्यात आली आहे. या ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफ्या एकदा जोरदार ठेवले स्वागत करूयात रविशेठ पाटील यांचं. आपण या आयोजकांच्या वतीनं भव्य दिव्य तुम्ही पाहता ज्या ट्रॉफ्या आम्हाला देण्यात आल्या मायेची शाल आणि खऱ्या अर्थानं ही प्रतिमा ही छत्रपती शिवरायाची प्रतिमा ज्याने 395 खऱ्या अर्थानं वर्ष होऊन गेले पण खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या होटावरती हृदयावरती एकच नाव राजे शिवछत्रपतीची प्रतिमा देऊन आपण सन्मान करतोय. ही प्रतिमा रविशेठ तुम्हाला आठवण करून देईल तुमच्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं जनमान दैसर बोरी या स्पर्धेत तुम्हाला आठवण करून देणारी ही छत्रपती शिवरायांची प्रतिमा. खऱ्या अर्थानं कालपासून डे देखील सुरू झालेत. प्रपोज डे रोज डे ते साजऱ्या करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारीला प्रत्येक गावागावामध्ये शिवजयंती साजरी करा. बघा यंग टॅलेंटेड तुम्ही आहेत तर तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत वरिष्ठ असतील. शिवजयंती साजरी करा छत्रपती शिवाजी महाराजांची हे डे साजरा करण्यापासून. जाऊयात मेगा फायनलच्या मॅचकडे. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही टीमसाठी. कालचा दिवस आहे गावदेवी क्रिकेट संघ कौसाने गाजवला. आजचा दिवस गाजवलाय साक्षी 11 आहे गावदेवी नारिवली यासाठी केला होता 88 शेवटचा क्षण गोड जावा आणि शेवटची मॅच दोन नामांकित पंच सिनाजी पाटील सर 40+1 जबरदस्त सबली क्रिकेटर स्वेअरलेगचे पंच जे भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव प्रवीणजी मडवी सर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. MTC लाईव्ह तुमचं स्वागत करू. दोन कॅमेरामॅन आमचे आता कॅमेरामॅनला झोप देखील लागली असं वाटतं आम्हाला. चला उठले ते पडल्यानंतर बॉल विकेट किपर हातामध्ये
हरिभक्त पारायण चंद्रकांत बुवा पाटील साहेबांचा सन्मान आपण करतोय. रविशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. नारिवलीच्या प्रेक्षक देखील पाहतात, लहान लहान मुलं. ब्लॅक डायमंड आमचे विराज पाटील देखील इथे उपस्थित आहेत. विराज पाटील आणि इथे मिड विकेटला टिपला येईल. विकेटचं पतन आज नालिवलीचे तुम्ही पाहता सर्व खऱ्या अर्थात समालोचन ज्यांचं ऐकलं आमचे सिनियर समालोचक मार्गदर्शक आमचे जगदीशजी पाटील सरांचा आवाज तुम्ही खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये या स्पर्धेमध्ये दोनदा ऐकला. समोर ब्लॅक फरदा आहे तिथे स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं नारिवलीचे ब्लॉकर देखील आहेत यज्ञेश पाटील. त्यांची एक व्हिडिओ आम्ही आताच पाहिली की ते आता जवळजवळ 13वीला फर्स्ट इयरला असतील आणि त्यांना अभ्यासी अंधश्रद्धा आहे बोलतं. तुम्ही एक नारळ घ्या, नारळाने काम होतं. यज्ञजी पाटील तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा करा. बघा अगदी मुलगा त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्ही त्याच्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. यज्ञजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट मिळाली आहे संदेशची आणि मैदानामध्ये करण काठ्याला आहे. 26 लक्ष पार करायचं आहे. हॅलो 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 डॉट बॉल आला. पुढचा बॉल ऑलरेडी कार्पेट इथे फिल्डर आहेत. मिसफील्ड झाली आहे. याच्या अगोदर त्याला एक जेल पकडला आणि त्याच्याकडनं आता मिसफील्ड. या धावा मिळतील. दोन अकाउंट खुलक झालाय धावा धाव फलकावरती 2 या आकड्यावरती. तुषार जेपाल यांच्या स्कोरच्या भूमिकेत तुमचं देखील मनपूर्वक सरचं स्वागत. नरेशजी जेपाल हे देखील मॅचला पाहतात, तुमचं देखील मनपूर्वक सरचं स्वागत. गावची स्पर्धा नक्कीच मान्यवरांची उपस्थिती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खोदून काढला या बॉलला. मिड विकेटला एकाच ॲक्शनमध्ये बॉल उचलला. या बॉलवरती धाव मिळते 1. गॅपमध्ये बॉल चाला जमिनीशी वारतार गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईन सीमा रेषेच्या बाहेर कव्हर सीमा पार आलाय चौकार. धावा धाव पलकावरती तुम्ही 7 पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला हंशू ओगवता सितारा तुम्ही त्याला पाहताय. येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थात चांगली गोलंदाजी करेल यात मात्र शंका नाही. आता संधी भेटली अंशू, या संधीचं तुला सोनं करायचं आहे. या स्पर्धेसाठी खूप मेहनत मुकेश जेपाल असतील आमचे बंटी वालिलकर खऱ्या अर्थानं संजू स्पोर्ट्सचे ते ऑनर आहेत आणि स्पोर्ट्सचा त्यांचा कोलेगाव इथे शॉप देखील आहे. बंटी तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. समाधान दादा तुमचं देखील स्वागत करू. तुषार आमचे फुल टॉस दिलाय आणि फुल टॉस करायचा होता पण इथे कॅच सोडली आहे. हंशूला विकेट मिळाली असती. हंशूची विकेट इथे कुठेतरी फिल्डर झेल सोडला. जर हंशूला विकेट मिळाली असती त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढला असता पण कुठेतरी तुम्ही पाहताय झेल सोडला. या बॉलवरती धावा 2 स्कोर पुढे 9 या आकड्यावरती
आमचे हर्षल असतील, खूप मेहनत मंथन तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हर्षल बंटी हा खूप खुश आहे बघा, खूप मेहनत या स्पर्धेमध्ये. नऊ धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फुलटॉस, पुन्हा एकदा झेलची शक्यता. पकडलाय झेल, अंशूला मिळते विकेट. तो आता खुश असेल. उगवता सितारा जेव्हा त्याला ती मध्ये चान्स भेटते आणि तेव्हा त्याला विकेट घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही इथे पाहता त्याला आता कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास त्याचा वाढला असावा. त्याला विकेट, आणखीन एक धक्का. पुढचा बॉल फटका चांगला, आणखीन एक विकेट. ओ हो हो, लॉंग ऑफला टीपला अंशूला मिळते आणखीन एक विकेट. इथे तुम्ही पाहता अपकमिंग स्टार आहे, याच्यासाठी ह्या विकेट खूप काही सांगून जातील टीम क्रिकेट संघ गावदेवी कौसा संघाला. नऊ वरती लागला धक्का. कैलासवासी भरत पाटील यांच्या स्मरणार्थ एक कॅश प्राइज लावण्यात आला. अंशूने जर विकेट हॅट्रिक घेतली तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मेगा फायनलच्या मॅच मध्ये अंशूच्या नावावरती. विकेट 2 घेतल्यात अंशूनं. पहिल्या बॉलवरती झेल उडाला, तो झेल सुटला गेला, त्यावरती 2 आल्या, त्यानंतर कॅच पकडली आणि या लॉंग ऑफ लाईक झेल. अंशूला संधी आली आहे टीम मध्ये जागा बनवण्याची. जबरदस्त गोलंदाजी अंशूच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल, स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होईल का अंशूच्या दाबावरती. मंथनला तुम्ही पाहता 5व्या क्रमांकावरती. फुल टॉस बॉल, नोमॅन्स लँड मध्ये बॉल दाखल झाला. चेक करू चला आपण, वर्स्ट हाईट लगेच चेक करू. या बॉलवरती धाव मिळतीये 1, जरूर मिळाली आहे. चला फेर आहे. 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही 10 आकड्यावरती 26 टार्गेट आहे या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. कोण येईल स्पर्धेचा चॅम्पियन, चंद्रावरती कोण गेला याला खूप महत्व आहे. जय हनुमान क्रिकेट संघ दैसर मोरीच्या स्पर्धेमध्ये 2 दिवसाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कोण होईल पहिल्या क्रमांकाचा. फटका चांगला, बॉल साला वेगानं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्य गोरपेकरचा आणखीन एक चौकार. पुढचा बॉल त्या दिशेमध्ये पुन्हा एकदा बॉल लॉंग लेगला. रिप्ले तुम्ही जरूर का हेडलाईट पाहताय की काय. त्याच स्पेल मध्ये आणखीन एक चौकार. 4 स्कोर पुढे. 18 धावा.
18 धावा धावपलकावरती. बॉलर नेम दक्षा. चला दक्ष आलाय. 12 मॅन दक्ष आलाय. बापरे, जास्त बाउन्स घेणारा हा बॉल, वाईड बॉल आहे. हे यंगस्टर आहेत, खऱ्या अर्थाने ही त्यांना कधीतरी संधी भेटली. जेव्हा जेव्हा दुसऱ्या टीमची मॅच असते ना, आपल्या संघाची जेव्हा दुसरी मॅच आडवली ते मेगा फायनलमध्ये पोहोचले, तेव्हा यंगस्टरला संधी भेटते. तर संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. अंशूनं ती संधी नक्कीच केली. त्यांना 500 रुपये. आणि संदीप गोरपेकर यांचे जे सुपुत्र आहेत, खऱ्या अर्थानं वडिलांचा क्रिकेटचा वारसा, आज त्यांचा मुलगा ॲज अ रेग्युलर टीममध्ये तो खेळतोय, मंथन गोरपेकर. आणि 40+ क्रिकेट आज आमचे संदीप दादा गोरपेकर गाजवतात. संदीप दादा या, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि व्हाईट बॉल, 1 रन स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 20 या आकड्यावरती. बघा, उद्या देखील ते स्पर्धा स्टंप जर घेतले तर प्रत्येकाचे जो स्टंप घेईल त्याचे 5,000 रुपये कट केले जातील. टीम कौसा आणि नारिवली लक्षात असू द्या, उद्या मॅचेस देखील तिथे. बघा, स्टंपला कोणीही हात लावू नका. टीम नारिवली कौसा लक्षात असू द्या, उद्या मॅचेस देखील आहेत. जर स्टंपला हात लावले तर 5,000 रुपये कट केले जातील. 5,000. स्टंप 1,500 रुपयाचे, 5,000 तुमचे कट करू. 5. हा बॉल तुम्ही पाहताय, विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या रिप्ले मुकेश, या मुकेश. चला, वाईड बॉल आहे. नो बॉल. चला, नो बॉल. 21 रन. विकेट सॅक्रिफाईस, फलंदाज बाद.